44 भाग 22 अ सिग्नेचर ऑफ लव्ह. ज्याने कधी काही नाही म्हटलं होतं त्याच हातांनी आज तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. हा फक्त विधी होता की नियतीने घेतलेली कायमची एक सही. मागील भागात. आता हे मंगळसूत्र तुम्ही तुमच्या हाताने देवीला घाला. मावशी आईने देवीसाठी सगळ्या सुवासिनीचा साज आणला होता आणि एक साज तिने ईशासाठी पण ठेवला होता. पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे देवीला सर्व साज चढवून झाला. आता राहिलेला साज पंडितजींनी रयतच्या हातून ईशाला चढवायला सांगितला. सगळ्यात अगोदर तिने स्वतःच्या हातानेच पांगड्या घातल्या. त्यानंतर तिने गजरा लावला. ज्या ज्या गोष्टी तिला स्वतः करता येत होत्या त्या तिने केल्या. आता ईशाने ताटाकडे पाहिलं. ताटात मंगळसूत्र, जोडवी आणि कुंकू एवढंच सामान राहिलं होतं. ईशाने सुलक्षणाताईंकडे पाहिलं. त्याने तिला डोळ्यांनीच घालायची परमिशन दिली. तिने ते मंगळसूत्र हातात घेऊन घालणारच होती तोच, अगं मंगळसूत्र एवढ्या शुभ मुहूर्तावर स्वतःच्या हाताने कोणी बांधतं का? मावशी आईंचा रागीट आवाज तिथे सगळीकडे घुमला. आवाजाने ईशा घाबरली. सगळेजण आता घाबरून पुढे काय होईल अशा विचारात होते. आता पुढे. ईशा मात्र मावशी आईंच्या आवाजाने घाबरली होती. तिने पटकन तिचा हात मागे घेतला. तिने मावशी आईंकडे पाहिलं. त्या रागाने तिच्याकडे पाहत होत्या. आत्ताच त्या चेहऱ्यावर तिच्याविषयी तिने प्रेम पाहिलं होतं. ते आता क्षणात बदलून राग दिसत होता. अचानक त्या अशा का रिॲक्ट झाल्या? ईशा विचारात पडली होती. घाबरली होती ती. तिच्याकडून काही पूजा करताना चुकलं तर नाही ना? तिच्या मनात विचार येत होता. क्षणभरासाठी मावशी आईंना कॉन्ट्रॅक्ट घे काही माहीत नव्हतं हे ती विसरूनच गेली होती. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर आले. काय झालं आत्या? अगं एवढं का ओरडली तू तिच्यावर? अर्णतरावांना आत्याचं वागणं आवडलं नाही. अरे ही काय पद्धत आहे का? नवऱ्यासोबत असताना असं कुणी मंगळसूत्र हाताने घालतं का? आणि सुनबाई तुम्हालाही समजत नाही का? तिला नीट समजून सांगायचं. मावशी आईंना ईशाचा खूप राग आला होता आणि त्या रागातच अर्णतराव आणि सुलक्षणाताईंकडे पाहत बोलत होत्या. त्या दोघांना तर कसं रिॲक्ट व्हावं तेच समजत नव्हतं. त्यांनी रयतकडे पाहिलं. त्यालाही समोर जे काही घडत होतं ते विलक्षणीय वाटत होतं. पंडितजींनी पुन्हा ते मंगळसूत्र गळ्यात बांधण्यास सांगितलं. मावशी आई रयतकडे पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर असणाऱ्या रागाला पाहून आणि त्याच्या तब्येतीचा विचार करून रयतने नाविलाजाने ते मंगळसूत्र हातात घेतलं. खूप छान नाजूक वाट्या असलेलं ते मंगळसूत्र हळद आणि कुंकवाने भरलेलं होतं. रयतचे हात आता थरथर कापत होते. त्याने ते दोन्ही हातात धरलं. त्या गोलाकार मंगळसूत्राच्या वेड्यातून त्याने तिला पाहायचा प्रयत्न केला. तिची नजर खालीच होती. तिलाही हे सगळं नकोसं वाटत होतं. रयत ते मंगळसूत्र थोडंसं पुढे झुकून तिच्या गळ्यात घालू लागला. मनात उगीचच घाबरल्यासारखं होत होतं. तिचा पोरापान कळा पाहून त्याला मोह आवरला नाही. त्याने पटकन मंगळसूत्र घालून तिच्या गळ्याला स्पर्श केला आणि इकडे ईशाच्या अंगातून एक सळसळती वीज प्रवेश करून जावी तसं ती शहारली. तिने तिचे डोळे घट्ट बंद करून घेतले. श्वास वाढला होता तिचा. मंगळसूत्र घालून तो बाजूला झाला. त्यानंतर त्याने ताटाकडे पाहिलं. जोडवी आणि कुंकू बाकी होतं. ईशाने मावशी आईंकडे पाहिलं. त्यांनी तिला पुन्हा इशारा केला. तसं तिने हलकी साडी वर करून तिचे दोन्ही पाय समोर ठेवले. तिचे गोरे पाय त्याला जास्तच अट्रॅक्टिव्ह वाटत होते. रयतने तिच्या नाजूक पायांवर हात ठेवून हळूच जोडवी आत सरकवली. जखमेला स्पर्श होऊ नये म्हणून त्याने तिच्या पायात खूप अलगद जोडवी चढवली. तिने तिचे जोडवे घातलेले पाय हलकेच एकावर एक करत साडीच्या आत घेतले. आता फक्त कुंकवाने माग भरायची राहिली होती. तिच्या पायाची झालेली मंद हालचाल त्याच्या हृदयाचा ठाव घेत होती. त्याला आज खरंच लग्नाचा फील येत होता. त्याने कुंकवाचा करंडा उचलून हातात घेतला आणि त्यातून चुटकी भरून कुंकू हातात घेतलं. त्याने आता कुंकू भांगेत घालण्यासाठी वर नजर करून तिच्याकडे पाहिलं.
ती अजूनही खालीच पाहत होती. रयतने त्याच्या दुसऱ्या हाताने तिच्या माथ्यावरील बिंदी बाजूला घेऊन तिच्या भांगेत कुंकू भरलं. तो तिच्याकडेच एकटक पाहत होता. तिने तिचे मिटलेले डोळे उघडून पाहिलं. तिच्या डोळ्यातून पाण्याचे काही ओघळ आपोआप बाहेर आले. तिच्या नजरेत त्याला एक वेगळीच फिलिंग दिसत होती. तिने तिचं शरीर आकसून घेतलं होतं. तिचं हृदय 100च्या स्पीडने धावत होतं. रयतने केलेली प्रत्येक गोष्ट तिच्या मनात खोलवर रुजली होती. नकळत का होईना, पण तिच्या मनात आता रयतविषयी पुन्हा फिलिंग्स येत होत्या. परिस्थितीने मजबूर का असेना, पण त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. तिने त्याला मनात तिचा नवरा मानलं होतं आणि ती त्याची झाली होती. जोडीने सगळ्यांचा आशीर्वाद घ्यावा. पंडितजींचा पुन्हा आवाज आला तसं नवरीच्या वेशात विचारात हरवलेली ती भानावर आली. दोघेही आता त्या आवाजाने बऱ्यापैकी तंद्रीत आले होते. सगळ्यांनी त्या दोघांना भरभरून आशीर्वाद दिला. सगळ्यांच्या पाया पडून झाल्यावर ते देवीच्या पाया पडण्यासाठी मागे वळले. अरुणातराव आणि सुलोचनाताईंचे देखील डोळे भरून आले होते. रयत आणि ईसाचे लग्न पाहण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले होते. नकळत का होईना, पण ते आज खऱ्या अर्थाने नवरा बायको झाले होते. नवरा बायकोच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. आजपर्यंत ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्षात पाहते. सुलोचनाताई हळू आवाजात म्हणाल्या, "सुनबाई, काही म्हणतेस का?" मावशी आईने विचारलं. "काही नाही मावशी आई, ते खूप छान दिसतात ना दोघं. कोणाची नजर लागू नये हेच देवीला म्हणत होते." सुलोचनाताईंनी शब्दांची सारवासारव केली. "हो, अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे बघ," मावशी आईंनी पण ईशा आणि रयतला पाहत बोलल्या. ईशाने मावशी आईंच्या डोळ्यात पाहिलं. खूप खुश दिसत होत्या त्या. ती त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली. "अगं, असू दे गं." त्यांनी तिला तिच्या दोन्ही हाताला धरून उठवलं. रयत पुढे निघून गेला होता. त्याला हे सगळं अति होतंय असं वाटत होतं. पण करणार काय? मावशी आईपुढे त्याचं काय चालत होतं? लाडका होता तो त्यांचा. पुढच्या पौष यात्रेपर्यंत देवी तुझी ओटी भरो. मावशी आईंचे शब्द ऐकून पुढे जाणारा रयत जागेवरच उभा राहिला. त्याच्या बोलण्यावर सगळेच गोंधळून गेले होते. रयतने सर्व पूजाविधी नीट पार पाडला यातच सगळ्यांना समाधान होतं. "चला, झालं का आवरून?" "रयत, ईशा, तुम्हाला निघायला हवं," अरुणातराव मध्येच बोलले. रयतला एक महत्वाची मीटिंग अटेंड करायची होती, म्हणून तो पूजा झाला की पुण्याला निघणार होता. सगळ्यांचा निरोप घेऊन ते दोघेही मंदिरातून बाहेर पडले. अरुणातराव, सुलोचनाताई आणि मावशी आई गावी जाणार होते. रयत आणि ईशा पुण्याला जाण्यासाठी निघाले. बाहेर जॉन एक पांढऱ्या रंगाची मोठी मर्सिडी कार घेऊन तिथे रयतची वाट पाहत उभा होता. तो त्याचा गार्ड होता. त्याला पिकअप करण्यासाठी आला होता. सर्वांचा निरोप घेऊन रयत आणि ईशा त्या गाडीजवळ आली. "गुड मॉर्निंग सर," तो गार्ड दारात उघडत बोलला. त्याने वर रयतकडे पाहिलं. त्याच्या मागून ईशा पण तिथे आली. दोघेही वधूवराच्या पोशाखात होते. जॉन एकदा रयतकडे तर एकदा ईशाकडे आश्चर्याने पाहत होता. "गुड मॉर्निंग मॅम, हॅपी मॅरेज लाईफ." जॉनने ईशाला विश केलं. गाडीचं दार बंद झालं. मंदिर मागे पडलं. पण तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि त्याच्या मनातलं वादळ पुण्यात पोहोचल्यावर रयत पहिल्यांदाच तिला असं एक वाक्य बोलणार होता, जे त्यांच्या नात्याची दिशा कायमची बदलून टाकेल. तर मग मैत्रिणींनो, भाग आवडला का? काय होईल पुढच्या भागात? रयत आणि ईशाच्या आयुष्यामध्ये जाणून घेऊया. पुण्यात गेल्यावर नक्की काय होईल दोघांच्या आयुष्यामध्ये? कसं होईल दोघांचं नवीन नातं सुरू? तर भेटूया पुढच्या भागामध्ये. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 23 मध्ये. भाग आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन न चुकता तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक यू फॉर